नमस्कार, मैं हूं संजलि सिंह और आप देख रहे हैं एबीपी न्यूज, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबरें। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों। नागपुर में बागेश्वर धाम की राम कथा फिर विवादों में। नागपुर में बागेश्वर धाम के धीरेन्द्र शास्त्री की राम कथा एक बार फिर विवादों में घिरती नजर आ रही है। दरअसल साल 2023 में अंधश्रद्धा निर्मूलन की समिति के संयोजक श्याम मानव के बागेश्वर बाबा के दिव्य दरबार पर गंभीर आरोप लगाए गए थे। उनका कहना है कि इस तरह के आयोजन महाराज के अंधश्रद्धा विरोधी कानून का उल्लंघन करते हैं और लोगों को भ्रमित किया जाता है। श्याम मानव ने यह भी कहा कि महाराष्ट्र में ऐसे मामलों से निपटने के लिए विशेष कानून मौजूद है, लेकिन इसके बावजूद इस तरह के आयोजन जारी। उन्होंने सरकार से सवाल किया है कि इन पर रोक क्यों नहीं लगाई जा रही। नागपुर के पुलिस क्लब में पत्रकारों से बातचीत के दौरान श्याम मानव ने खुली चुनौती देते हुए कहा कि अगर धीरेन्द्र शास्त्री उनके द्वारा दिए गए विषयों पर चमत्कार करके दिखाएं तो उन्हें 88 लाख रुपए का इनाम दिया जाएगा। उन्होंने यह भी आरोप लगाया है कि पहले भी जब ऐसी चुनौती दी गई थी तब बागेश्वर बाबा अपना कार्यक्रम बीच में छोड़कर चले गए थे। फिलहाल बागेश्वर धाम की राम कथा को लेकर विवाद गहराता जा रहा है और यह मुद्दा एक बार फिर चर्चा का केंद्र बन गया है। होणार नाही, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बळी जाणार नाही, छुटपुट राहतील, त्याला संपायला खूप वेळ लागेल। सर, दरवर्षी चंगाई सभा नागपूरमध्ये होते, मोहरमचा एक प्रोग्राम होतो आणि जसं ठाकूर बाबांचं आहे तोही जर धर्म परिवर्तन केलं तर तुम्हाला जन्नत प्राप्त होईल ऐसे जो व्याख्यान करके बाकी जो आरोप लगाता है, तो बाकी वो अंधश्रद्धा फैलाते हैं, उस इसमें कभी प्राइवेसी आपके तरफ से जाहिर नहीं होता, कोई भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं होती। देखिए, तो आपको सर एक ही धर्म को टारगेट किया जाता है ऐसा आरोप लगता है इस विषय पर। आप कौन से धर्म के हो? सर, मैं तो अभी पत्रकार धर्म निभा रहा हूँ। नहीं, वो ठीक है, लेकिन आप किस धर्म में जन्म पाया आपने? सर, मैं तो हिंदू हूँ। मैंने भी हिंदू धर्म में जन्म पाया। मुझे हिंदू धर्म की सभी अंधविश्वास बहुत अच्छे ढंग से समझता है। बचपन से मैं उसी वातावरण में पला बड़ा हूँ। मैं खुद बहुत अंधविश्वासी था, मुझे भूत भी लग चुका था। तो मैं पहला काम किसका करूंगा? पहली बात मेरा घर साफ करूंगा ना, जो मुझे ज्यादा समझता है वो करूंगा। मेरे जो व्याख्यान होते हैं 2000-3000 लोगों की सभा होती है, उसमें कितने लोग मुस्लिम आते हैं, कितने लोग मुझे क्रिश्चियन सुनने को आते हैं। तो आप कल्पना कीजिए, मैं काम करना भी चाहूंगा तो भी मुझे हिंदू में ही काम करना पड़ेगा, क्योंकि भारत में 80% के ऊपर हिंदू है। पहली बात। अब हम दूसरों को हाथ नहीं लगाते क्या? दुनिया में पहली बार 4 फॉरेन मिशनरीज को नागपुर में ही अरेस्ट हुई ना, आप ही लोगों ने करवाई ना। 5 लोगों को, सतीश रायपुरटे और बाकी 4 फॉरेनर्स थे, चंगाई सभा में हुआ। जब हमारे पास इस ढंग की कोई भी कंप्लेंट आती है तो हम एक्शन लेते ही हैं। उसके लिए मैं रहने की जरूरत नहीं है, हमारे सभी गांव गांव के कार्यकर्ता उसके लिए समर्थ। लेकिन पुलिस ने एक्शन लेनी चाहिए ना। हमने तकरार करने के बाद पुलिस ने एक्शन लेनी चाहिए। तब हमने मोर्चा निकाला था, मोर्चा निकालने के बाद में पुलिस ने एक्शन ले ली, इसलिए उन 5 लोगों को अरेस्ट हुई। मॉरिस से लोग हमने मुंबई से भगाया। जब कंप्लेंट आती है तो हम एक्शन लेते हैं। कई मुस्लिम बाबाओं को आज तक अंदर किया है, मेरी किताब में आपको कई बाबा पढ़ने को मिलेंगे। तो ऐसा नहीं है कि हम धर्म देखकर काम करते। आप कल्पना कीजिए, कामठी में चांद तारा चमक रहा था मस्जिद कितना सेंसिटिव विषय होता है, आपको कल्पना है? लेकिन हम जिस ढंग से काम करते आए, बाबूजी को जिस ढंग से लोगों की पहचान उनकी थी, वहां के चमत्कार को भी हमने सॉल्व किया और मुस्लिमों के मदद से सॉल्व किया। उन लोगों ने वो स्वीकारा। ये क्यों पॉसिबल हुआ? क्योंकि उनको विश्वास था कि हम किसी धर्म के खिलाफ नहीं है। तो ना हम किसी धर्म के खिलाफ की बात करते हैं, ना भगवान के खिलाफ की बात करते हैं। भगवान और धर्म के नाम पर जो शोषण होता है उसके खिलाफ ये काम है। आप अगर हमारे काम में देखेंगे कि 90% बाबाओं को हम एक्सपोज करते हैं और 5-10% बाकी के लोग होते हैं, तो वो प्रमाण तो हमारा तुम्हारा ही, उतना प्रमाण तो रहने वाला है। सुद्धा हालत नव्हती। त्यावेळेस त्यांनी मला असं सुचवलं सचिवांनी, मी त्यांचं नाव मुद्दाम घेत नाही, पण तुम्हाला माहित असेल त्या काळात कोण सचिव होतं। तुम्ही टक केलं की तुम्हाला इंटरनेटवरनं ते कळेल। ते मला असं म्हणाले की सर, एकच पर्यायाला तुम्ही एका एजंटाला सांगा, मी एजंट देतो तुम्हाला, सरकारकडनं पैसे काढण्याचं काम तो करेल, तुम्ही फक्त त्याला सांगायचं मला एवढं एवढं काम झालेलं पाहिजे, त्याचे हिशेब विचारायचे नाही, गुडनिमुटपणे सह्या करायचे। म्हटलं कितीचा फरक असू शकेल? असा 20-25% तर फरक असतो। म्हटलं मी एक पैसा कधी कोणाला खाऊ घालत नाही, मी खातला नाही,
कारण मी जयप्रकाश नारायणांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा प्रॉडक्ट आहे आणि त्यानंतर मी मंत्रालयात जाणं सोडलं. म्हणजे अजितदादांचं सुद्धा या गव्हर्नमेंटमध्ये फारसं चालत नव्हतं अशी परिस्थिती होती. अजितदादांना मी पृथ्वीराज चव्हाण गव्हर्नमेंटमध्ये पाहिलं, त्यांचा शब्द गव्हर्नमेंटमध्ये अंतिम असायचा. अजितदादांना मी उद्धव ठाकरे गव्हर्नमेंटमध्ये अतिशय जवळून पाहिलेला आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांचा शब्द अंतिम असायचा. एक पैशाने कधी कुणी मला त्रास दिला नाही, माझी एकही फाईल एक मिनिट कुणी अडवून ठेवली नव्हती आणि या गव्हर्नमेंटमध्ये फाईलच हालत नव्हती अशी परिस्थिती आहे. 11 महिने GR निघाला नाही शेवटपर्यंत प्रोजेक्ट, जो 15 दिवसात निघणार होता, एप्रिलमध्ये निघणार होता. तर ही परिस्थिती आहे. शंकर बाबा सारखे बाबा का फोफावले? जर महाराष्ट्र सरकारने हे काम उत्तम पद्धतीने केलं असतं, मी अजितदादांना फक्त एवढंच पटवलं होतं की तुम्ही 5 वर्ष ह्या कायदा सरकारच्या माध्यमातून राबवण्याची संधी द्या, मी अर्धा महाराष्ट्र बदलवून दाखवतो. कारण हे सामर्थ्य महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे पुरोगामी कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण ट्रेन केलं तर अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रबोधन होऊ शकतं. केवळ माझं एक संघटन नाहीये, शाहू फुले आंबेडकर विचारधारा मांडणारी खूप मोठ्या संख्येने असणारी तरुण मंडळी आणि इतर कार्यकर्ता मंडळी या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो 400 वक्ते आपण तयार केले. त्यांना मी दुसरं म्हटलं होतं की 10 वर्ष संधी मिळाली तर अख्खा महाराष्ट्र बदललेला असेल आणि उघड अंधश्रद्धा महाराष्ट्रातल्या संपलेल्या असतील, छुटपुट अंधश्रद्धा राहते. जर हे गेली तर या आता ही गोष्ट आहे 14 सालची, आता आहे 26, म्हणजे 12 वर्ष झाली. या 12 वर्षातले 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं राज्य होतं. उरलेले जवळपास 9.5 ते 10 वर्ष हे देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे. त्यांच्या या राज्यामध्ये जर जादूटोणा विरोधी कायदा याचा प्रचार प्रसार झाला असता तर अशोक बाबा सारखा एवढा मोठा बाबा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं शोषण करणारा आणि स्त्रियांचं शोषण करणारा बाबा निर्माणच होऊ शकला नसता. आणि म्हणून या अंधश्रद्धेच्या प्रकाराला देवेंद्र फडणवीस तेवढेच जबाबदार आहेत असं मी जाहीररित्या वक्तव्य करतो आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगून या ठिकाणी थांबणार आहे. 2014 मध्ये मी हे जाहीररित्या बोललो, त्याच्या आधी बोललेलो आहे. शुकदास बाबाला एक्सपोज केल्यानंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना त्यांच्याकडे तक्रारी गेल्या. मी पत्रकारिता तरुण भारतात शिकलो आहे, मागो वैद्यांच्या आणि देवा गुमरेंच्या हाताखाली ट्रेंड झालेलो आहे. त्या दोन्ही संपादकांना त्यांनी बोलावून घेतलं. तुमच्या हाताखालचा मुलगा काय असे काम करतोय असं त्यांना विचारलं. त्यांनी नीट समजावून सांगितलं आणि त्यांचं हे वक्तव्य आहे. ते म्हणाले, आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे. पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि हा दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला. त्यांच्या काळामध्ये कधीही RSSने ऑर्गनाइज विरोध माझ्या कामाला केला नाही. तरुण भारताने सातत्यानं, किमान हे 2 जण संपादक असेपर्यंत सातत्यानं या कामामध्ये माझ्या पाठराखण केलेली आहे, मदत केलेली आहे. मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच म्हणतो की तुम्ही आता गावोगाव धीरेंद्र महाराजांसारख्या महाराजांना हिंडवता, जे महाराज जाहीररित्या सांगतात तुला भूत लागलेला आहे, जाहीररित्या सांगतात तुझ्यावर जादूटोणा टोटका केलेला आहे, जाहीररित्या सांगतात असं असं करा म्हणजे तुमचे आजार दुरुस्त होतील. सगळ्या अंधश्रद्धा पसरवणारा हा महाराज. दुसरा एक महाराज आहे दीपक मिश्रा, तो सांगतो की मुलांना पास व्हायचं असेल तर शंकराच्या पिंडीला बेलफूल व्हायला की तो पास होतो. त्याचा मुलगा नापास झाला. पत्रकारांनी तुम्ही प्रश्न विचारला तुझा मुलगा का नापास झाला, त्यावर तो काय म्हणतो, तो असं म्हणतो की मैं अपने बेटे को बोलना बाकी लोगों को बोलते बोलते भूल गया इसलिए वो नापास हुआ. तर आपली पोरं अशा पद्धतीनं पास होणार आहे, पिंडीवर बेलफुलं वाहून अभ्यास न करता पास होणार आहे. कारण त्याचं वाक्य आहे, अभ्यास किया हो ना किया हो फिर भी पास हो जाएगा. या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवणारे साप तुम्ही महाराष्ट्रभर घेऊन हिंडता आहात. तुम्ही बीजेपीचे सर्व आहात हे महाराष्ट्राला नीट माहित आहे. केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. आणि बाळासाहेब देवरस म्हणाले होते की पावण्यांच्या हातीनं लाठीनं साप मरत असेल तर आपल्याला ते हवं आहे. इथे महाराष्ट्र सरकारची अधिकृत बॉडी तयार झालेली आहे त्या कामाकरता. तर कृपया 11 वर्षपर्यंत तुम्ही साप वाढवले, साप पोसले, त्यांना काय काय पाजलं, काय काय खाऊ घातलं, आता तरी ते थांबवा. लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्यामध्ये पुढाकार घ्या, हे या निमित्तानं मी कळकळीचं आवाहन करेन आणि या ठिकाणी थांबेन. आदरणीय पत्रकार मित्रांनो,
पुन्हा आपणा सगळ्यांच्या मदतीची नितांत गरज असणारी घटना आपल्या नागपुरामध्ये घडते आहे. आजची प्रेस कॉन्फरन्स दोन कारणांकरता आहे. एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्हीच लोकांनी अतिशय उत्तम पद्धतीनं गाजवलेलं आणि त्या निमित्तानं लोकांचं अतिशय उत्तम पद्धतीनं प्रबोधन केलेलं एक प्रकरण, ते म्हणजे खरात प्रकरण. खरात प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सभा सुरू आहेत. 18 एप्रिलला अकोल्याला सभा झाली, बुलढाण्याला 20ला झाली, 22ला नाशिकला झाली, 24ला आता नागपूरला आहे, त्यानंतर 25ला अमरावतीला आहे, 27ला वर्धाला आहे, 30ला एप्रिल चंद्रपूरला आहे, त्यानंतर बाकीची यवतमाळची सभा आणि बाकीच्या सभा ठरत राहतील आता या पद्धतीनं. त्यानंतर 12 मेला मुंबईला आहे, त्यानंतर पुण्याला आहे 19 मेला. तर बुवा बळी स्त्रियांचा, खरात सारख्या बाबांना स्त्रिया अतिशय मोठ्या प्रमाणावर का बळी पडतात, ही संपूर्ण कारण मीमांसा सांगण्यासाठी या पद्धतीची ही आपली योजना आहे आणि त्या निमित्तानं ही प्रबोधन यात्रा सुरू आहे. 1988 साली मी बळी स्त्रियांचा, बुवाबाजी बळी स्त्रियांचा नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्यामध्ये तोपर्यंत 101 जे बाबा या पद्धतीचे आहेत त्यांना एक्सपोज केलं होतं. त्यापैकी जे मोठे 20 बाबा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये रेफरन्सेस घेऊन हे पुस्तक लिहिलं होतं. तेच प्रकरण पुन्हा खरात निमित्तानं अतिशय मोठ्या प्रमाणावर बाहेर आलं. त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. एक तर सर्वसाधारण माणसं असं म्हणत होती की त्या बिचाऱ्या स्त्रिया आणि त्या बळी पडल्या. दुसऱ्या बाजूनं असंही काही लोकांनी मत मांडलं की त्या स्त्रियाही तेवढ्याच जबाबदार आहे आणि त्यांच्यावरही खऱ्या अर्थानं खटले दाखल झाले पाहिजे. आता या दोन्ही मतांपैकी सत्य कोणतं आहे हेही लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता यावं, त्याची कारण मीमांसा नीटपणे लोकांपर्यंत पोहोचावी आणि म्हणून हे 2.25 तासांच्या सभांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. मी 2.25 तास साधारणतः हा विषय लोकांपुढ्यामध्ये मांडतो. हा एक विषय ज्याची सभा आपल्या नागपूरमध्ये माहेश्वरी सभागृहामध्ये विदर्भ साहित्य संघाचा जो हॉल आहे हिंदी साहित्य संघाचा, त्या ठिकाणी हॉलमध्ये सीताबर्डीवर हे व्याख्यान आहे. उद्या आहे, संध्याकाळी आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शक्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्याकरता उपस्थित राहावं. दुसरा एक आणखी महत्वाचा विषय असा होता की सध्या धीरेंद्र कृष्ण महाराज ज्यांना आपण बागेश्वर धाम मध्ये बाबा म्हणतो, त्यांचं नागपुरामध्ये आगमन होत आहे किंवा झालं आहे. बातम्यांवरनं धडपणे लक्षात येत नाही. त्यांनी काही महिन्यांपूर्वी, मला वाटतं 3-4 महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की मैं उसी नागपूर में आ रहा हूं. तो उसी नागपूर में ते येणार आहेत म्हणून हा 1 महिना मी काढून ठेवलेला होता. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2023 साली साधारणतः रामकथेचं आयोजन 5 ते 13 जानेवारीच्या दरम्यान झालेलं होतं. 7 आणि 8 जानेवारीला दिव्य दरबार भरविला होता. आपण सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे आणि आजही आपलं म्हणणं हे कायम आहे की रामकथा सांगणं, त्याचा प्रचार प्रसार करणं याला कोणत्याही माणसाचा विरोध असण्याचं काही कारणच नाही. आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी जी कमिटी आहे त्याचाही विरोध असण्याचं काहीही कारण नाही. कारण हे आपल्या देशाने दिलेलं, घटनेनंच दिलेलं धर्म स्वातंत्र्यातला एक तो भाग आहे. एकेकाळी मी बाल संस्कार केंद्र वर्ध्यामध्ये चालवायचो तेव्हा मीही स्वतः रामाची कथा अतिशय रंगवून महाभारत रामायण लोकांना सांगायचो, मुलांना सांगायचो. पण त्यांनी जो दिव्य दरबार भरवला त्याबद्दल आपलं ऑब्जेक्शन होतं. 8 जानेवारीला मी महाराष्ट्र सरकारने जेव्हा 2013 मध्ये जादूटोणा कायदा संमत केला, जादूटोणा विरोधी कायदा संमत केला, त्यावेळी एक समिती गठीत करण्यात आली होती, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती. या समितीचे अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री असतात. सहअध्यक्ष मी होतो आहे. अजून तरी सरकारने काढलेलं नाही म्हणून आहे असं मी म्हणू शकतो. आणि त्यानंतर उपाध्यक्ष त्याचे राज्यमंत्री असतात, सचिव दर्जाचे लोक त्याचे सदस्य असतात आणि या पद्धतीनं ती कमिटी काम करत आलेली आहे. आता ही कमिटी ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीचं काम सुरू असताना
मधल्या काळामध्ये या कमिटीच्या माध्यमातून मी एसीबी कडे तक्रार केली. त्या कामाविषयी तुम्हाला कल्पना आहे. 2014 आणि 15 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांच्या सभा झाल्या. त्या टोटल 40 झाल्यात. 36 जिल्हे आणि 2-4 सभा ऍडिशनल असतात. जसं वाशीला, पिंपरी चिंचवडला ऍडिशनल असतात. सरकार त्या पद्धतीने विभागणी करते, त्या पद्धतीने त्या झाल्या. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यातल्या पोलिसांचे ट्रेनिंग आणि टोटल ट्रेनिंग 48 झाले. कारण ठाणे, वाशी आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये पोलिसांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये ते पोलीस ट्रेनिंग वाढले. या माध्यमातून या कायद्यातले सगळे बारकावे पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत, पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले. या कायदा लोकांपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावर पोहोचवला. सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं किमान 2दा ट्रेनिंग या कायद्यासंबंधी मी घेतलेलं आहे. प्रसार अंमलबजावणी समितीचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं 2014 पासून सुरू झालं होतं. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं. 2014च्या शेवटाला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मला मनापासून आनंद झाला की गंगाधरराव फडणवीसांचे चिरंजीव आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इमर्जन्सी नंतर आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. जनता पार्टीचा एकत्र प्रचार केलेला आहे. मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान असूनही ते मला मित्रासारखं वागवायचे. खांद्यावर हात ठेवून मेरा दोस्त असं मला म्हणायचे. त्यामुळे त्यांच्याविषयी एक विशिष्ट पद्धतीचा जिव्हाळा होता. ते त्यावेळी जनसंघात होते आणि मी जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये होतो. पण आम्ही सगळे जनता पार्टीमध्ये दाखल झालो होतो. त्यांचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेत याचा मला मनापासून आनंद होणं स्वाभाविक आहे. त्याचं कौतुकही होतं. आम्ही सुरुवातीला मी आणि उमेश बाबू चौबे आणि देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव हे एका स्कूटरवर हिंडत असत. हे सगळ्या नागपूरच्या पत्रकारांना माहित आहे. दोघेही कॉर्पोरेटर होते, चांगले मित्र होते. आम्ही तिघच जण परस्परांशी बोलत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, डिसेंबरचा कालावधी जेव्हा आपलं नागपूरचं अधिवेशन चालू होतं, आणि त्यांना मी डायरेक्टली विचारलं की 14.5 कोटी सरकारने सँक्शन केले, त्यातले 1 कोटी आपण वापरतो. या पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत. बाकीचे 13.5 कोटी आता मिळायचे आहेत आणि या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही कायद्याला समर्थन दिलेलं आहे. तुम्ही या कायद्याच्या बाजूने उभे आहात हे मला नीट माहिती आहे. पण तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात तर हे कायद्याचं काम करणार का? ते म्हणाले, हो, आपण अतिशय उत्तम पद्धतीने हे काम करू. तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. मी 13.5 कोटी तर देत नाही, पण 10 कोटी तुम्हाला आता देतो. मी म्हणालो की 10 कोटी आता 4 महिन्यात खर्च करणं शक्य नाही. जास्तीत जास्त 2 कोटी वापरू. पण सँक्शन मात्र तुम्ही 10 कोटी करा, कारण पुढच्या वर्षी त्याच्या सँक्शनवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून तुम्ही सँक्शन तेवढे करा. ते मला म्हणाले, तुमचे मित्र आहेत सुधीर मुनगंटीवार, ते अर्थमंत्री आहेत, त्यांना एकदा भेटून घ्या. सुधीर भाऊ एवढंच मला म्हणाले, कारण मुख्यमंत्री म्हणाल्यावर माझा पुढे प्रश्न आहे, मी तर सोबत आहेच. आणि मला वाटलं आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीने आता काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 22 सभा, 40 पैकी 22 सभा महाराष्ट्रभरात झालेल्या आहेत. नागपुरातली सभा सुद्धा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेली आहे. पोलिसांचे जे ट्रेनिंग आहे त्यातले 5 वगळता 43 ट्रेनिंग ते गृहमंत्री असताना झालेले आहेत. आता मला वाटलं ते गृहमंत्री आहे, गृहमंत्र्याच्या परवानगीशिवाय सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र कधी पूर्वी आणलेलं नव्हतं. ते आणलं शक्यच नाही. म्हणजे ते उत्तम पद्धतीने आपल्याला मदत करतील. पुढे 3 वर्ष मी दर आठवड्याला मंत्रालयात खेटे घालत होतो. माझा व्यवसाय हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कार्यशाळा चालवणं आहे. तो मला पूर्ण बंद करावा लागला होता, कारण त्याचे हॉल 6-6 महिने आधी बुक करावे लागतात. ते सगळं आर्थिक प्रचंड नुकसान सोसून मी सारखे मंत्रालयात खेटे घालत होतो. 3 वर्ष मला नुसतं झुलवत ठेवलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी. माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव आहे. काँग्रेसच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी मला कधीही झुलवलं नाही. तोंडावर सांगितलं पॉसिबल आहे, नाही पॉसिबल आहे, होणं शक्य आहे, नाही होणं शक्य आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्याकरता फार वेगळा आणि नवा होता. 3 वर्षानंतर त्यांच्याच जवळच्या लोकांनी मला येऊन, ज्यांना माझ्याबद्दल फार प्रेम आणि सहानुभूती होती, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आता चक्रा मारू नका, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की या कायद्याचा प्रचार प्रसार करायचा नाही आणि हा राबवायचा सुद्धा नाही. आणि ते पोलिसांच्या माध्यमातून सातत्यानं माझ्यापर्यंत येत होतं. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. कायद्याला आम्ही 1 एप्रिल पासून याची सुरुवात करणार होतो. त्याकरता 12 कोटी रुपये सँक्शन केले होते अजितदादांनी. 24 मार्चला लॉकडाऊन लागू झाला. पुढे 2 वर्ष काम थांबलं. मग त्यानंतर 2 वर्षांनी 22ला हे काम पुन्हा सुरू झालं.
कामाच्या सगळे GR निघत आहेत, वक्त्यांची प्रशिक्षण झाली, त्यामध्ये आम्ही 200 आणखी नवे वक्ते तयार केले. सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. आता अनेक अधिकारी बदललेले होते आणि कामाला आम्ही छानपैकी वेगानं सुरुवात होते आहे. तेवढ्यात सरकार बदललं. शिंदे महाराज गेले आपल्या गुवाहाटीला, त्यांनी मोठ्या रेड्याचा बळी दिला. त्यानंतर महाराष्ट्राचं सरकार त्या रेड्याच्या बळीमुळे बदललं आणि ते सरकार बदलल्यानंतर हे काम जैसे ते ठप्प झालं. मग अजितदादा जेव्हा तिकडे गेले तेव्हा मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. ते ऑलरेडी सँक्शन केलेलं होतं 2022 मध्ये. ते आता 22 कोटीचं बजेट त्यांनी पुन्हा सँक्शन केलं आणि आम्ही कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी आउट ऑफ वे जाऊन, ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, हे मंत्रालय एकनाथ शिंदेकडे होतं आणि तरीही त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची माझ्यासोबत बैठक घडवली. हा प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना नीट कल्पना दिली होती की बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये हे काम करणं शक्य नाहीये, कारण देवेंद्र फडणवीसांना हे काम करायचं नाहीये. ते म्हणाले त्याची काळजी करू नका, आपण करू. आणि तुम्हाला सांगतो 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रोजेक्ट निघणार होता, प्रोजेक्टचा GR निघणार होता. तो GR 11 महिने निघाला नाही. शेवटी सचिवांनी मला खाजगीत सांगितलं की सर, अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये आता काम होणार नाही, कारण पूर्वी 2 वेळा मी महाराष्ट्र सरकार सोबत काम केलं, त्यावेळेस 1 पैसा खाऊ न घालता कोणी माझ्याकडनं अपेक्षाही केली नाही. उलट अजितदादांचा फोन जायचा, श्याम मानवांचं काम आहे, पुण्यकर्म आहे, आणि सगळे अधिकारी अतिशय आउट ऑफ वे जाऊन 1 पैशाची अपेक्षा न करता सगळी कामं करत होते. हा अनुभव मी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारमध्ये घेतलेला होता. तशीच्या तशी तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये फक्त एकच बदल केलेला आहे. आव्हानाची रक्कम 30 लाखाच्या ऐवजी 80 लाख झालेली आहे, तेवढाच. हा दुसरा मुद्दा आहे. जो काही बाबा सध्या आपली चर्चा चालू आहे खरात बाबांची, अशोक खरात बाबांची, पोलिसांच्या म्हणण्यानुसार किमान 100 पेक्षा अधिक स्त्रियांचं शोषण त्यांनी केलेलं आहे. आणि या शोषणाच्या प्रक्रियेला तो शुद्धीकरण प्रक्रिया असं म्हणतो. तुमच्या जीवनाचं भलं करण्यासाठी, कुटुंबाचं भलं करण्यासाठी, इतरांचं भलं करण्यासाठी ही प्रक्रिया वापरायची आहे. आणि ही प्रक्रिया वापरत असताना प्रत्यक्षात त्या स्त्रीचा उपभोग घेतला जातो. हे करत असताना त्याने काही स्त्रियांना मी गेल्या जन्मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू राधा होती असं सांगितलेलं आहे. काही स्त्रियांना मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू गेल्या जन्मामध्ये अप्सरा होती असं सांगितलेलं आहे. आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आपला जो ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे 54चा, तोही त्याला लागू होतो, कारण तो रोगदुरुस्तीचे दावे करतो. पण जादूटोणा विरोधी कायदा त्याला डायरेक्टली लागू होतो. खरात बाबाला, कारण आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये 11व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती जर दावा करत असेल की मी गेल्या जन्मामध्ये अमुक अमुक अवतार होतो आणि तू तमुक तमुक होते आणि या पद्धतीनं बोलून संबंध ठेवत असेल तर तो कायद्याने सरळ सरळ गुन्हा आहे. मग त्यामध्ये त्या स्त्रीची संमती असो किंवा नसो तरी तो कायद्याने गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की कृती इटसेल्फ गुन्हा आहे. त्यामध्ये उद्देश काय होता, तो उद्देश बिलकुल महत्वाचा नाही. उद्देश चांगला असो किंवा वाईट असो, कृती इटसेल्फ कायद्याने गुन्हा ठरवलेली आहे. तुम्हाला बाहेरची बाधा झाली, तुम्हाला कोणी करणी केली, जादूटोणा केला असं सांगणं कायद्याने गुन्हा आहे. त्याचंही उल्लंघन या खरात बाबाने वारंवार केलेला. तो अवतार पूजा करतो, त्या अवतार पूजेच्या आधी भीती घालतो की तुमचं प्रचंड नुकसान होईल. तेही जादूटोणा विरोधी कायद्यामधल्या अनुसूचीमधल्या 8व्या कलमानुसार भीती घालणं, तुमचं आर्थिक नुकसान होईल अशी भीती घालणं हाही कायद्याने गुन्हा आहे. आणि जादूटोणा विरोधी कायदा अतिशय कडक आहे. त्याची शिक्षा जरी केवळ 7 वर्षांपर्यंत असली तरी मिनिमम शिक्षा 6 महिने कारावास ते 7 वर्ष कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड आहे. या कायद्यामध्ये प्रचार आणि प्रसार करणं सुद्धा इक्वली गुन्ह्याचं मानलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या कृत्याचा प्रचार प्रसार करत असेल तर तोही कायद्याने इक्वल गुन्हा मानला जातो. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करत असेल तरी तोही कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि रुपाली चाकणकर यांनी, खेमकर नावाचे एक नाशिकचे पत्रकार, यांनी त्या बाबांबद्दल जेव्हा जाहीर केलं, त्यांचं वृत्त प्रकाशित झालं, त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्याला फोन करून झापलेला आहे
आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष सहकार्य करतायत असं त्यातनं सिद्ध होतं आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून या गुन्ह्यानुसार केस दाखल होते. एवढंच नव्हे तर जे ट्रस्टी आहेत या कृतीच्या माध्यमातून जे पैसे ट्रस्टमध्ये गोळा झाले ते सगळे ट्रस्टीचे ट्रस्टी सहआरोपी ठरतात. इतका हा कायदा व्यापक आहे. महाराष्ट्र सरकारचं आणि पोलिसांचं मी मनापासून त्याकरता जाहीर अभिनंदन करत आलो आहे. आजही पुन्हा करतो, जसं पत्रकारांचं केलं त्याच पद्धतीनं, की खरात बाबावर SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुतेंसारखी एक धडाडीची स्त्री अधिकारी त्याकरता SIT प्रमुख नेमली. एकूण 10 FIR आधी दाखल झाले होते. आता टप्प्याटप्प्यानं बाकीचे FIR दाखल होत आहेत. पोलिसांकडे 19 महिलांच्या तक्रारी आधी आल्या होत्या, आणखी नव्या तक्रारी येतच आहेत. तर पोलीस अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतील, पण त्यांनी बाकीच्यांना सुद्धा सोडू नये. म्हणजे जसं रुपाली चाकणकर या सहआरोपी आहेत, कारण एकदा दहशत संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाली पाहिजे की आपण जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करत असलो तर आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपल्याला जेलमध्ये जावं लागतं. आणि तो वचक निर्माण झाला तर बाकीचे लोकही काळजी घेतील आणि त्या अर्थाने त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधन होईल. हे पुढे महाराष्ट्र सरकार करणार की नाही याबद्दल मला डाऊट आहे. कारण जे महाराष्ट्र सरकार आणि जे गृहमंत्री, ज्यांचं मी जाहीररित्या आता अभिनंदन केलं की त्यांनी खरात प्रकरणामध्ये ही ऍक्शन घेतली, त्यांनी ही ऍक्शन घेतली. मी हे का म्हणतोय? कारण मला पोलीस खातं सध्या कसं काम करत आहे गेल्या 11 वर्षांमध्ये याची उत्तम माहिती आहे. मी पोलिसांचे महाराष्ट्रभरातले ट्रेनिंग केल्यामुळे अधिकाऱ्यांचे फोन माझ्याकडे, माझे फोन त्यांच्याकडे आहे. त्यांचे सारखे मधून मला फोन असतात. पूर्वी फोन असायचे मार्गदर्शनाकरता की हा कायदा कसा लागू होतो, कुठे लागू होतो, काय होतो विचारण्याकरता. साधारणतः 2015 नंतर त्यांचे फोन मला यायला लागले की सर हा कायद्यात बसतं पण आम्हाला दाखल करता येत नाही कारण अमुकाचा दबाव आहे, तुम्हीच काहीतरी करा. आणि तुम्हीच काहीतरी करा म्हणजे काय? मुख्यमंत्री जर त्यांच्या बाजूने उभे असतील आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री पण गृहमंत्री त्यांच्या बाजूने उभे असतील तर हे कसं घडणार? त्यामुळे आजपर्यंत बीजेपीच्या साध्या एखाद्या कॉर्पोरेटरनी तक्रार केली किंवा नगरसेवकांनी सुद्धा फोन केला पोलिसांना तरी पोलीस या कायद्याखाली तक्रार दाखल करत नसत. ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळी खरात बाबासारख्या बाबावर SIT गठीत करून या पद्धतीची कारवाई होते. म्हणजेच हे कृत्य देवेंद्र फडणवीस यांचंच आहे आणि म्हणून त्यांचं जाहीर अभिनंदन. आता मला जे तुमच्या पुढ्यामध्ये बोलायचं होतं ते सगळं बोलून झालेलं आहे. फक्त एक शेवटचा मुद्दा असताना 8 जानेवारीला मी स्वतः जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचा सहअध्यक्ष या नात्यानं तक्रार केली. आणि हा कायदा कसा लागू होतो धीरेंद्र कृष्ण महाराजांना याची संपूर्ण माहिती दिली. कारण त्यांचे आधीचे जे व्हिडिओज होते त्याच्या आधारावर ही तक्रार दिलेली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा 7-8 जानेवारीला दिव्य दरबार भरला आणि त्यांनी स्वतः तो व्हिडिओ प्रसारित केला, त्याच्या आधारावर रीतसर आता बाबा नागपूरमध्येच त्यांनी कायद्याचं कसं उल्लंघन केलं याची 9 जानेवारीला तक्रार दाखल केली होती. आणि एवढंच नव्हे तर त्यावेळेस दिव्य शक्ती म्हणजे दिव्य शक्ती जाहीर करणं किंवा सिद्ध करणं, तर आम्हा पत्रकारांपुढे तुम्ही तुमची दिव्य शक्ती खुलेपणानं सिद्ध करून दाखवा असं आपण जाहीर आव्हानही त्यांना दिलेलं होतं. 10 जानेवारीला जेव्हा लेखी तक्रार घेऊन मी या SCPकडे गेलो, त्यानंतर कमिशनरांना भेटलो. अमितेश कुमार नागपूरचे त्यावेळेस पोलीस कमिशनर होते. त्यांना स्वतः मी या जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत दिली. या प्रतीमधले कोणकोणते मुद्दे या ठिकाणी धीरेंद्र कृष्ण महाराजांना लागू होतात याची माहिती दिली. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 हा केंद्रामधला कायदा आहे. मी म्हटलं तुमच्याकडे याची प्रत नसेल याची मला कल्पना आहे म्हणून याची प्रत पण तुम्हाला देतो. आणि हा कायदा इथे कसा कसा लागू होतो, कोणकोणत्या मुद्द्यांना लागू होतो हेही त्यांच्या पुढ्यामध्ये मी नीट एक्सप्लेन केलं. त्यानंतर त्यांनी 7-8 दिवसानंतर, साधारणतः काही दिवसानंतर त्यांनी जाहीर केलं की आम्ही या तक्रारीची योग्यरित्या चौकशी केली आहे, अभ्यास केला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याला लागू होत नाही. तुमच्या प्रेस समोरच ते बोलतो. खरं म्हणजे या कायद्याचं नाव जादूटोणा विरोधी कायदा आहे. या कायद्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाही. तरी पण म्हटलं ठीक आहे बाबा, IPS अधिकारी असले तरी त्यांनी एक्झॅक्ट शब्द कदाचित वापरले नाही. आपण पत्रकार मंडळी याला नेहमी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतो म्हणून कदाचित वापरला असावा असं आम्ही गृहीत धरतो.
पण दुसऱ्या वाक्यानं मात्र मी अतिशय उडालो. ते असं म्हणाले की IPS अधिकारी असं म्हणतात, हा जो दुसरा कायदा आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट, तो तर मात्र मुळीच लागू होत नाही. म्हणजे ज्या IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधला फरक कळत नाही, एवढा त्यांचा अभ्यास झालेला होता आणि त्याच्या आधारावर ते सांगत होते की हा कायदा यांना लागू होत नाही. धीरेंद्र कृष्ण महाराजांनी त्यांचा जो दरबार 7 आणि 8 जानेवारी 1923 ला नागपूरला झाला, त्यामध्ये अनेक ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे, त्या कायद्यामध्ये ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही अशी कोणतीही व्यक्ती कोणत्याही रोगांचं निदान करू शकत नाही. जर एखादी व्यक्ती ज्याला डॉक्टरची डिग्री नाही, तो रोगांचं निदान करत असेल, उपचार करण्याचा दावा करत असेल, तरी तो कायद्याने गुन्हा आहे, कॉग्निजिबल ऑफेन्स आहे. आणि प्रत्यक्ष उपचार करत असेल तर आहेच आहे. इथे महाराज आपल्या दिव्य दरबारामध्ये तुम्हें पेट की बीमारी है, तुम्हें दिमाग की बीमारी है असं जाहीररित्या सांगतात. त्याच्यावरचे उपचार सांगतात. एवढंच नव्हे तर तुला जो आजार झालेला आहे तो कोणकोणत्या कारणाने झाला, तुला बाहेरचं केलेला आहे, जादूटोणा केलेला आहे, टोटका केलेला आहे, हे सगळं सांगतात. आणि हे सगळं त्यांनी 7 आणि 8 जानेवारीच्या आपल्या दरबारामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा व्हिडिओ त्यांच्याच वतीनं प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे त्यामध्ये डाऊट घ्यायला आपल्याला कुठेही जागा नाही. आणि हे सगळं मी पोलिसांना दिलेलं असताना पोलीस असं म्हणतं की कायदा लागू होत नाही. त्याचे 2 अर्थ होतात. या कायद्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे, ड्राफ्टिंग केलेला आहे. शेकडो आमदारांसोबत, सगळ्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करून, वारंवार चर्चा करून या कायद्याचं प्रारूप फायनल झालेलं आहे. पण ते अंतिम शब्दशः मी बनवलेला आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हा कायदा मी समजावून सांगितला सभांच्या माध्यमातून. 200 वक्ता ट्रेंड केले या कायद्याकरता. त्याची सगळी शिबिरं जी झाली, 5-5 दिवसांची 3 शिबिरं महाराष्ट्रभरात त्या काळात झाली होती आणि त्यानंतर आता 2 शिबिरं झाली, असे 400 वक्ते तयार करण्यात आलेले आहेत. ती सगळी शिबिरं मी घेतलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधले 48 पोलीस अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग झाले, ते मी घेतलेले आहे. आणि 7 तासांच्या या कार्यशाळेमध्ये आपल्या नागपुरात 2 कार्यशाळा झाल्या, एक जिल्ह्याकरता आणि एक कमिशनरेट करता. आणि हा संपूर्ण कायदा समजावून सांगत असताना सगळ्या IPS अधिकाऱ्यांपासून सगळ्यांना तो मी समजावून सांगितला. 7 तासाची ही कार्यशाळा असायची. याचा अर्थ असा आहे की ज्याला कायदा मुळीच कळत नाही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांना कायदा समजावून सांगितलेला आहे. या कायद्याची संमती मिळवण्याकरता त्यांनी याच्यातले सगळे बारकावे त्यावेळेसचे BJPचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले आहेत आणि त्यामुळे त्यांनी याला पाठिंबा दिला आहे. या कायद्यातले सगळे बारकावे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे 2.5 तास त्यांच्यासोबत चर्चा करून या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांनी याला समर्थन दिलेलं आहे. आणि मग एकमतानं हा कायदा डिसेंबर 2013 मध्ये संमत झालेला आहे. म्हणजे मलाच कायद्यातलं काही कळत नाही. मी लेखी तक्रार दिली, शासनाच्या वतीनं सहअध्यक्ष या नात्यानं तक्रार दिली आणि आपले नागपूरचे पोलीस कमिशनर म्हणतात की याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही लागू होत नाही आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्टही लागू होत नाही. हो, IPS अधिकारी आहे, रस्त्यावरचा एखादा बाजारबुणका माणूस नाहीये. त्याला जर ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आणि कॉस्मेटिक ऍक्ट मधला फरक कळत नसेल तर ते IPS पास कसे झाले हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आयदर ते कसे पास झाले हा तरी प्रश्न निर्माण झाला पाहिजे, किंवा ते धादांत लोकांपुढे, पत्रकारांपुढे खोटं बोलतायत हा तरी प्रश्न निर्माण झाला पाहिजे. पण 13 जानेवारी पर्यंत यांची रामकथा चालणार होती. 11 जानेवारीला आपण आव्हान दिल्यानंतर 10 जानेवारीला 11 जानेवारीला ते निघून गेले. आणि त्यामुळे तुम्हीच लोकांनी, नागपूरच्या पत्रकारांनी धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणजे बागेश्वर धामवाला बाबा नागपुरातनं पळून गेला असं जाहीर केलं. मला वाटलं ठीक आहे, सरकार कधी कधी या पद्धतीनं वागतं. कारण नागपूरला एक ख्रिश्चन पाद्री, नागपूरला नाही, मुंबईला मॉरिस सेरुल्लो नावाचा एक आला होता. शिवाजी पार्क मध्ये त्याची दिव्य सभा होती, चंगाई सभा त्याला म्हणतात. अंधा देखने लगता है, बहरा सुनने लगता है, लंगड़ा चलने लगता है. मी पोलिसांमध्ये तक्रार केली. पहिल्या दिवशी त्या सभेला 10,000 लोक होते. पहिल्या दिवशीच तक्रार केली. जसं मला कळलं, माझ्याकडे तक्रारी आल्या त्या पद्धतीनं. पोलीस इन्स्पेक्टर हुशार होते, त्यांनी मला दुसऱ्या दिवशी गुपचूप सांगितलं की सर, आम्हाला वरून फार दबाव आहे मंत्रालयातनं, आम्ही ऍक्शन घेणार नाही, तुम्हाला जे काही करायचं असेल ते वेगळं करा.
मग आम्ही धावत पळत हायकोर्ट मूव्ह केलं. मी संध्याकाळी आम्ही संपूर्ण पिटिशन घेऊन 5 वाजता हायकोर्टात पोहोचलो होतो दुसऱ्या दिवशी. सुरुवातीला ते न्यायमूर्ती चिडले. जेव्हा माझं नाव ऐकलं तेव्हा त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि 6:30 पर्यंत बसून त्यांनी आदेश दिला की ताबडतोब कायद्यात बसतं त्याप्रमाणे ऍक्शन घ्या आणि कायद्यामध्ये हे बसतंय त्यामुळे मॉरिस सुरूला अटक करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मी आपल्या कमिशनरांना भेटायला गेलो. आमच्या सगळ्या चर्चा वगैरे सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या. रात्री 12 वाजता त्या मॉरिस सेरिलोला, तो अमेरिकन नागरिक होता, ख्रिश्चन पादरी होता, त्याला पोलिसांनी विमानात बसवलं, उडवून लावलं. तिसऱ्या दिवशी मी जेव्हा गेलो त्या ठिकाणी चंगाई सभेमध्ये 10,000 पेक्षा अधिक लोक जमले होते आणि मला खूप शिव्या घालत होते. बरं झालं माझा चेहरा त्यांनी ओळखला नाही. म्हणजे सरकार या पद्धतीनं वागतं याची मला कल्पना होती. मला असं वाटलं ठीक आहे, सरकारला कदाचित आधी माहीत नसेल की हा बाबा असा आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी असतील हे याच्या दर्शनाकरता गेले होते आणि म्हणून आता त्यांची पंचायत झालेली आहे. याला पळवून लावलं, पोलीस आता FIR दाखल करतील. आमचा काही आग्रह नव्हता की तुम्ही मध्य प्रदेशात जाऊन याला अटक करून आणा वगैरे. FIR दाखल इटसेल्फ याच्यावरनं जनतेमध्ये एक विशिष्ट पद्धतीचा संदेश जातो की हा बाबा खोटारडा आहे आणि म्हणून पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे. पण बीजेपी गव्हर्नमेंटने, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेले हे जे गव्हर्नमेंट आहे त्याने FIR तर दाखल केलाच नाही, पण त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराजांना ते महाराष्ट्रभर घेऊन हिंडलेत. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा कार्यक्रम औरंगाबादला आयोजित केला. मुंबई, ठाण्यामध्ये त्यांच्या अनेक आमदारांनी कार्यक्रम आयोजित केले आणि त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराजांना महाराष्ट्रभर घेऊन हिंडले. या धीरेंद्र कृष्ण महाराजांना जे आपण त्या काळामध्ये आव्हान दिलं होतं ते आव्हान तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे जसंच्या तसं. त्यामध्ये एकच बदल आहे की त्यावेळेस हे आव्हान 30 लाखांचं होतं, आता ते 80 लाखांचं आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये जे काही दावे केलेले आहेत त्या दाव्यानुसार हे आव्हान त्यांना दिलेलं आहे. ते असं म्हणतात की त्यांच्या पुढे भक्त आला की त्यांना आपोआप त्याचं नाव कळतं, त्याच्या वडिलांचं नाव कळतं, त्याचं आडनाव कळतं, त्याचं वय कळतं. एवढंच नव्हे तर तुम्हाला फोन नंबर भी मुझे मालूम है, मोबाइल नंबर भी मालूम है, उस मोबाइल नंबर से तुम किस किस को क्या क्या कर रहे थे ये भी मुझे मालूम. म्हणजे त्यांना त्या व्यक्तीचे मोबाईल नंबर पण कळतात. आणि म्हणून आपण त्यांना आव्हान असं दिलं होतं की आम्ही तुमच्या पुण्यामध्ये ऐन वेळेवर पत्रकार संघामुळे, नागपूर पत्रकार संघापुढे, नागपूरच्या पत्रकार संघामध्येच्या आवारातच हे आयोजन केलं जाईल आणि त्यावेळी तुमच्या पुण्यामध्ये ऐन वेळी 10 माणसं सादर केले जातील. ही 10 माणसं तुमच्या पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांचं नाव, वडिलांचं नाव, त्या व्यक्तीचं आडनाव, त्याचं वय तुम्हाला सांगायचं आहे. एवढंच नव्हे तर त्याचे फोन नंबर्स तुम्हाला ऑटोमॅटिक कळतात म्हणून तेही सांगायचे आहेत. हे जर तुम्ही 90% करेक्ट सांगितलं तरी तुम्ही हे आव्हान जिंकलं असं मानलं जाईल, पण हे आव्हान 2दा रिपीट करायचं असतं. या आव्हानाची अटच आहे, पहिल्यांदा कदाचित टिक्कमटोला लागू शकतो म्हणून 2दा हे रिपीट केलं जाईल आणि दोन्हीदा जर तुम्ही 90% करेक्ट सांगितलं तर तुम्हाला सरळ सरळ एवढ्या लाखांचं हे पारितोषिक जे आहे आमचं 30 लाखांचं ते दिलं जाईल. त्यावेळेस 30 लाखांचं होतं, आता 80 लाखांचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे 30 लाखांचं पारितोषिक मिळण्याकरता 3 लाख रुपये आधी डिपॉझिट ठेवावे लागतात. तुमचा दोन्ही याच्यात पराभव झाला तर 3 लाख रुपये हे डिपॉझिट आहे ते जप्त होतात आणि ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खात्यामध्ये जातात आणि तुम्ही हे आव्हान जिंकलं तर तुमचे 3 लाख रुपये प्लस आमचे 30 लाख रुपये असे तुम्हाला मिळतात. आता 8 लाख आणि 80 लाख अशी ती रक्कम असेल. याचे सगळे तपशील तुम्हाला दिलेले आहेत. दुसरा त्यांचा दावा असायचा दिव्य शक्तीचा. बसल्या तुम्हारे अमुक घर के अमुक में, अमुक अलमारी में, अमुक अमुक जगह अमुक अमुक चीज है. म्हणजे यांना दिव्य शक्तीने दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या अलमारीमध्ये काय आहे पाहता येतं. हा त्यांचा दिव्य शक्तीचा दावा आहे. त्याकरता आम्ही म्हटलं की पत्रकार संघाच्या बाजूच्या कोणत्या तरी रूम मध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, तिथे व्हिडिओ कॅमेरा लावलेला असेल आणि तुम्ही या 10 वस्तू कोणत्या आहेत ते ओळखून दाखवावं. या दोन्ही गोष्टी किंवा कोणतीही एक गोष्ट म्हणजे पहिलं किंवा दुसरं आव्हान किंवा दोन्ही आव्हानं 90% करेक्ट ठरली तर तुम्हाला सरळ सरळ 30 लाखाचं आणि आता 80 लाखाचं पारितोषिक दिलं जाईल. हे आव्हान त्यांना रजिस्टर कोर्टाने पाठवलं होतं. त्यांच्या आश्रमाने ते स्वीकारलं नाही. पत्रकारांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं ऍक्च्युअली होतं
तरी रजिस्टर पोस्टाने आम्ही पाठवलं. ते आव्हान त्या ठिकाणावरनं रजिस्टर पत्र त्यांनी न स्वीकारल्यामुळे परत आलं. ते आव्हान आता आपण पुन्हा तुमच्या माध्यमातून देतो आहे. यह थी आज की मुख्य खबर एबीपी न्यूज के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।